नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात शरद पवार यांचा मोठा डाव आता बघायला मिळण्याची शक्यता आहे. आज समरजित घाटगे यांचा प्रवेश होणार आहे शरद पवार गटात. तर 3 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ए.वाय. पाटील, के.पी. पाटील, अशोकराव जांभळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ए.वाय. पाटील, के.पी. पाटील सध्या अजित पवार गटात आहेत. विधानसभेआधी शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचीही शक्यता आहे. शरद पवार हे 4 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला सुरुवात झाली आणि त्यांनी समरजित घाटगे यांची भेट देखील घेतलेली आहे. तर त्याचबरोबर इतर काही इच्छुकांनी देखील त्यांची भेट घेतली. ए.वाय. पाटील हे राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे के.पी. पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. ते सुद्धा राधानगरी भुदरगडमधून इच्छुक आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेते अजित पवार गटात आहेत. तर दुसरीकडे अशोकराव जांभळेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आता आपल्यासोबत आहे. भूषण, खरं तर शरद पवार यांचा कोल्हापूरचा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या सगळ्या दौऱ्यादरम्यान आपण बघतोय अपेक्षेप्रमाणे राजकीय घडामोडी आणि राजकीय जोडण्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. कारण आज राधानगरी भुदरगडमधील इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. एका बाजूला के.पी. पाटील जे माजी आमदार आहेत आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. आणि त्यांची भेट सुरू असतानाच त्या ठिकाणी ए.वाय. पाटील देखील आले, जे अजित पवार या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. आणि असं असताना या दोघांनाही एकाच वेळी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. दोघंही एकमेकाचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्यामध्ये राधानगरी विधानसभा निवडणूक लढण्यावरून रस्सीखेच आहे ती पाहायला मिळते. आणि ही रस्सीखेच सुरू असतानाच त्या दोघांनी एकत्रितपणे शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. महाविकास आघाडीकडून हे दोघे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी काय मध्यस्थी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोघांशी देखील त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा आहे ती केलेली आहे. तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर इचलकरंजी हातकणंगलेमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेच ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शरद पवार यांच्याकडे अशोक जांभळे यांनी केलेली आहे. आणि त्यांनी देखील आज भेट आहे ती घेतलेली आहे. अशाच पद्धतीनं जे इच्छुक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक आहेत ते आज काही ठिकाणी शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सकाळच्या सत्रामध्ये या सगळ्या गाठीभेटी झालेल्या आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला माहिती आहे समरजित घाटगे यांचा भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश आहे तो होणार आहे. आणि एकूणच आपण बघतोय राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं शरद पवार यांचा दौरा आहे हा महत्त्वाचा मानला जातो. आणि तशा पद्धतीनं शरद पवार यांनी आपल्या जोडण्यांना देखील सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. ठीक आहे भूषण, धन्यवाद या माहितीबद्दल.